नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आदतचं मैदानाचे लाईव्ह लॉट पेडगावच्या परवा दिवशीच्या अगोदर घेतलेले आहेत आणि आत्ता टोटल मी 65 पर्यंत लाईव्ह लॉट जे आहेत ते बघितलेले आहेत। त्या 65 गटामधील महाराष्ट्रामधील एक नामांकित नंदी त्या गटामध्ये कोणत्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसतील सुरुवात करूया आपण। आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये साई आणि बावऱ्याची जोडी पळताना दिसणार आहे मित्रांनो। बघूया ही जोडी सचिनप्पा बावरे माळशिरस्कर यांचा जो साई आहे आणि तो बावऱ्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 4 मध्ये। तास क्रमांक काय एवढे माझ्याकडे माहीत नाही, मला कमेंट्समध्ये सांगू शकता। 6 नंबर तासावरती शंभू आणि देवा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे। तसेच आपल्याला मित्रांनो गट क्रमांक 10 मध्ये तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी एक पर्सनल व्हिडिओसुद्धा बनवलेली होती। बकासूर आणि त्याच्यासोबत रायफल हा आदतमधला नंदी आहे आणि तो चांगला कामगिरी करतो आहे। मी बघितली त्याची थोडीशी व्हिडिओ, मला लोकांनी पाठवल्यासुद्धा व्हिडिओ की चांगला पळतो आहे म्हणून। आणि खरंच खूप लोक चांगले आहेत, आपल्याला कॉल करून थोडीशी बक्षीससुद्धा पाठवत आहे। त्यांची नावाची मी जाहीर करीनच, पेडगावचं मैदान झाल्यानंतर जाहीर करीन नावे कोणी कोणी बक्षीस पाठवले। आता माझा नंबर आहे 9561119040वर बक्षीस पाठवू शकता। गुगल पे फोनपे दोन्ही चालू आहे। 11 नंबरमध्ये एक मोठी लढत आहे मित्रांनो। 11 नंबरमध्ये एक मोठी लढत म्हणजे अमित शेठ भाडे यांचा चिमण्या पळणार आहे 11 नंबरमध्ये आणि त्याच गटामध्ये आदत किंग भारत हा नंदी पळताना दिसणार आहे चिमण्यासोबत। बघूया कशी कामगिरी होते। आणि त्याच गटामध्ये विठ्ठल नाना अजय शेठ यांचा चिक्या आपल्याला पळताना दिसेल आणि चिक्याच पळताना दिसेल। एक दोघांच्यामध्ये फाईट होईल, बघूया काय होते। तसेच आपल्याला मित्रांनो गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी महान भारत केसरी सुंदर पळताना दिसणार आहे। सुंदर आपल्याला आदत चिक्या या नंदीसोबत पळताना दिसणार आहे मित्रांनो। एक टॉपचा गट आहे तो सुद्धा। त्या गटामध्ये पृथ्वीराज दादा कुटवळ यांचा तसेच दैवत गोवेकर यांचा किसनासुद्धा त्या गटात आहे। बघूया कशा पद्धतीने त्या ठिकाणी कामगिरी जी आहे ती होते, बघूया मित्रांनो। 24 नंबर गटामध्ये आत्ता जो तुम्ही बघितलं एक मैदान झालं होतं गुरसाळे या ठिकाणी। त्या गुरसाळीच्या मैदानामध्ये भोंगासोबत पब्लिकला पळाली होती गाडी। घरचा साज भोंगाच्या दावणीतला छोटा भाऊ त्याचा रंगा आदत किंग रंगा, जे थारचं मैदान झालेलं होतं आत्ता तुम्ही बघितलं श्रीनाथ केसरीला, ते थारचं नाही फॉर्च्युनरचं, त्या मैदानामध्ये 2 नंबरचा मानकरी तारगावकरांचा जो रुद्रा आहे तो रुद्रा आणि आदत रंगा जो भोंगाच्या दावणीतला आहे त्या शेटचं नाव मला कमेंट्समध्ये सांगा, माझ्या लक्षात राहत नाही। ती गाडी त्या ठिकाणी पळणार दिसणार रंगा आणि रुद्रा। तसेच आपल्याला मित्रांनो धामणेरचा स्वराज आपल्याला पळताना दिसेल। धामणेरचा स्वराज 26व्या गटात बघूया काय होते। 26 मध्ये चांगला पळतोय काय। 27 गटामध्ये एक मोठी लढत आहे आणि मोठी लढत म्हणजे बावधनचा लक्षा आणि रुद्रा बाळासाहेब कोमणे यांचा। सगळ्यांना माहिती आहे ही गाडी जी आहे ती गुरुसाळी मैदानामध्ये क्वार्टरमध्ये राहिलेली, पण गाडी चांगली पळली, चांगली टक्कर दिलेली भोंगाच्या गाडीला आणि खरंच पळाला चांगला हा रुद्रा आणि बावधनचा लक्षा। त्याच गटामध्ये बरं का अजित शेठ यांचा जो कारवंडेकरांचा चिक्या आहे तो त्या ठिकाणी पळताना दिसणार आहे। त्याच्यासोबत विनायक शेठ लिंगरे यांचा शुगर आदतमधला आहे, ती गाडी त्यामध्ये पळताना आपल्याला दिसेल मित्रांनो। आपल्याला गट क्रमांक 28 मध्ये आपला आता सागरशेठ कटरे घाणंदकर यांचा जो दुर्गा आहे तो आपल्याला गट क्रमांक 28 मध्ये पळताना दिसेल मित्रांनो। बघूया कशा पद्धतीने कामगिरी करतोय। तसेच आपल्याला गट क्रमांक 33 मध्ये सुंदर 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा सृष्टीप्रिया गौतमभाई काकडे यांचा जो आहे तो सुंदर 11-11 गट क्रमांक 33 मध्ये पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे आदतच्या मैदानात, कारण की बकासूरसोबत तो उद्या पळणार आहे आणि परवा दिवशी सुद्धा तो पळणार आहे। त्याचा पायरा काय माहिती परंतु चिठ्ठी निघाली तेवढीच मी तुम्हाला सांगितलं। तसेच मित्रांनो 39 गटामध्ये कंदूरचा राजा आहे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ दादा कंदूर यांचा कंदूरचा राजा आहे। गट क्रमांक 39 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे बरं का। पिस्टन 22-11 जो आहे तो आपल्याला गट क्रमांक 34 मध्ये पळताना दिसणार आहे आणि पिस्टन 22-11चा जो पहिरा जो आहे तो आदत वादळे हा नावाचा आहे आणि त्या गटामध्ये एक मोठी लढत आहे बरं का। 34 नंबर गटामध्ये एक मोठी लढत आहे। मोठी लढत म्हणजे बघा 22-11 पिस्टन आणि आदत किंग वादळ, तसेच पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी नवनाथ शेठ जगदाळ यांचा लक्ष आणि त्याच्यासोबत आदत किंग सुंदर आहे आणि त्याच गटामध्ये शाहिदबाई मुलांनी नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन आणि आदत किंग सर्जा ह्या तिघांच्याच फाईट आहे। म्हणजे बघा 22-11 पिस्टन लक्षा आणि सचिन या तिघांच्यात मोठी फाईट आहे। गट क्रमांक 63 मध्ये आपल्याला मधमापूर वाडीकरांचा बदाम जो आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपचा नंदी आहे तो, त्याच्यासोबत मोहन हा नंदी पळताना दिसणार आहे। बघूया काय होतं। 64 गटामध्ये आपल्याला
माऊली ते आपले पहिलवान आहेत बघा, माऊली पहिलवान, त्यांचा जो लारा आहे तो आपल्याला गट क्रमांक 64मध्ये दिसेल मित्रांनो. 65 गटामध्ये डमरू पळताना दिसेल. समाजसेवक संतोष तडको ठाणे विटावा यांचा 11-11 डमरू आणि त्याच्यासोबत घोट हा नंदी पळताना दिसेल मित्रांनो. बघूया काय होते. आणि 42व्या गटामध्ये मित्रांनो वेगाचा शेवट सारजा जो आहे आपला, वेगाचा शेवट सारजा, तो गट क्रमांक 42मध्ये दिसेल. बघूया काय होते काय नाही. आणि 38 गटामध्ये 38 जो गट आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये 50-50 सोनारपाड्याचा सोन्याचा मुलगा उज्जैन तो पळताना दिसणार आहे. हे होते 1 ते 65 म्हणजे कुठल्या गटात कुठला नंदी पळणार आहे. धन्यवाद.